अजब रमा राघवची जोडी। आता तिथे जाते आणि त्यांना कन्फ्रंट करते। इनफ इज इनफ। एक मिनिट लावण्या, तू कुठेही जाणार नाहीयेस। जे काय करायचं असेल ते मी करेन, कळलंय तुला? जस्ट स्टे बॅक होम। राजू, राजू, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग। रमा राघव म्हणे। गॉड, या रद्दी सामानाने माझं खूप मोठं काम केलंय। गिरीशराव आत्ता इथे काय ग? तुझी इथे यायची हिम्मतच कशी झाली? अश्विनी, अगं त्यात हिम्मत होण्याचा काय प्रश्न? त्या घरात ही तुळस राहिली होती, ती फक्त घेऊन आली मी, बस। तुला तसलंच काहीच वाटत नाही का ग रमा? तुला किती वेळा या घरातून बाहेर काढलं तरी पुन्हा इथेच आलीस। कसली चिकट आहेस ग तू? अगं तुझाच नाही, तुझ्या सकट तुझ्या घरच्यांचा सुद्धा इतका अपमान झाला तरी पुन्हा इथेच आलीस। कळसच केलास ग तू। तुझ्या जागी जर मी असते ना तर या घराकडे ढुंकूनही बघितलं नसतं मी। अगं, या मोठ्या लोकांना वाटतं की ते पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतात, पण पुरोहित या कशालाही बदणारे नाहीयेत हे तुझ्या अजून लक्षात आलेलं दिसत नाहीये। आता आणखीन अपमान करून घ्यायचा नसेल ना तर बऱ्या बोलाने निघ। मामा, मी इथून अशी नाही जाऊ शकत। या घराच्या अंगणात तुळस नाहीये हा विचारच मला करवत नाही, त्यामुळे ही एवढी तुळस लावून झाली की मी जाणारच आहे। खमे, अगं तुळस आणलीस ते खूपच छान केलंस। शालिनी, आपल्या नवीन घराच्या अंगणात लक्ष्मीच्या हाताने तुळस लागणार हो। हो, काय ग? काय करतेस? कुठे काय? काहीच नाही। काही नाही, काहीतरी आहे रमा, सांग। अरे राघव, काही नाही। रमा, जे काही आहे ते तुझ्याचसाठी आहे, पण मी तुला आता दाखवणार नाही। हॅव सम पेशन्स। नाही, मला आत्ताच बघायचं। राघव, आय सेड नो। मला आत्ता बघायचं राघव। आयुष्याची वाट लावून नाही घ्यायची बाळा, त्यासाठी माझा ऐकतो। तू उद्यापासून आपलं ऑफिस जॉईन कर, म्हणजे निदान कामाला सुरुवात केलीस ना तिथे की या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसायला तुझ्याकडे वेळही उरणार नाही। कळतंय का तुला मी काय सांगतोय ते? पण एक गोष्ट मात्र नक्की, यापुढे राघवला तू कधीही भेटणार नाहीयेस, तुला त्याला विसरावंच लागेल।
गिरीश, आय थिंक यू राईट. मलाही तुझं बोलणं पटलंय. इनफॅक्ट व्हॉट आय वॉज थिंकिंग की आपलं बंगलोर ऑफिसचं CEO रिझाईन करतोय. सो इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर अस. आपण जर रमाला त्या ऑफिसमध्ये पाठवलं तर बस हे असले प्रयत्न करत राहू नका. मामा, तू या आधी सुद्धा मला आणि राघवला दूर करायचा प्रयत्न केलाय, पण ते अनसक्सेसफुल झालेत हे विसरतेस तू. मी आणि राघव एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. इज दॅट क्लिअर? आई, पालकाची भाजी करू. आई, अहो कसला विचार करताय? कसला विचार करणार शालिनी? असं हसत खेळ. येते मी. बाबा बाबा बाबा, मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी आउट स्टेशन जायचंय. बरं. गिरीश, काय नुसतं बरं? कुठे, कधी, कुणाबरोबर काहीच विचारलं नाहीस तू? तू विचारशीलच ना, ते माहित होतं म्हणून मी नाही विचारलं. आउट स्टेशन तर रमाला पाठवायला हवं. म्हणजे सगळ्या अरेंजमेंट मलाच करायला हवे. गिरीश, तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ, म्हणजे फॅमिली पण एकत्र असेल आणि नवीन ठिकाणी एन्जॉय करताना ती सगळं विसरून नाही जाईल. व्हॉट डू थिंक? नॉट अ बॅड आयडिया. मी विचार करतो हा त्यावर. बट प्लीज थिंक पॉझिटिव्हली, ओके? तू नेहाच्या घरी जाऊन राहा, म्हणजे कसं तिथे राघव येऊन तुला भेटेल. पण मी म्हंटल की माझ्या हक्काचं घर असताना मी तिथे कशाला राहू? कारण गजाननानी तुला इथे येऊ नको सांगितलंय म्हणून. अंकल गुरुजींनी मला काय सांगितलंय? मी या घराचा उंबरठा ओलांडून आत नाही यायचं, पण मी तर खिडकीतून आले. म्हणजे आयडियली मी या घराचा उंबरठा थोडी ओलांडलाय. म्हणजे मी अंकल गुरुजींचा शब्दही नाही मोडत आहे. मला आणि राघवला भेटता पण येईल. साष्टांग नमस्कार. अगं म्हणजे प्रेमात लोक आंधळी होतात, वेडी होतात हे ऐकलं होतं मी, पण प्रेमात इतकी हुशार होतात हे पहिल्यांदाच बघते मी. अगं ठमे, गजानन गेल्यापासून माधव आणि अश्विनी 24 तास पहारा करतात, ज्यात त्यात नाक खुपसतात. त्यांच्यापासून तुला लपवायचं कसं? त्यांना जरा जरी कुंकून लागली ना की तू इथेस, तर एकाचं भलतंच होऊन बसेल. आजी चिल. अहो, अश्विनीचा एक तरी प्लॅन आतापर्यंत सक्सेसफुल झालाय का? नाही ना. पण डोंट वरी. आणि तसंही तुम्ही आहात ना आमच्या सोबत. अगं मी आहेच तुमच्या बरोबर कायमच. झालं तर आता हे सगळं सोडा. मला आता सांगा, ही जर का तुमची रूम आहे तर मग राघवची रूम कुठली? कोळी मिली जोड. आधी तुला कुठेतरी कसं लपायचं ह्याचा विचार करू दे मला. रमा, मनावर दगड ठेवून तुला म्हणालो होतो की आपण भेटायला नको, पण मला तुझी इतकी आठवण येत होती ना की तुला त्याची कल्पनाही नाही. आज मी जगातला सगळ्यात खुश माणूस आहे. नाही, सगळ्यात जास्त खुशच मी आहे. पण तरी रमा, आपल्याला संयम ठेवायलाच हवा. संयम? व्हॉट इज संयम? व्हॉट इज संयम ह्या एका धोरणावर जगतेस तू. हा, काही नाही, मला इतकंच म्हणायचं आहे की आपल्याला आता एकमेकांशिवाय राहण्याची सवय. राघव, मी तुझ्याशिवाय राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. रमा, अगं पण मी आबांना वचन दिलंय.
त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करणार नाही. आणि रमा, तुला भेटणं